बाजी कोण मारला असं वाटते? सागर भोगम. का हा का वाघ आहे तो. विनीता सागर भोगम जर निवडून आल्या तर 100% नक्कीच या उपनगराचा विकास होईल. विनीता सागर भोगम या आता आमचे उमेदवार आहेत. त्या निवडून आल्यानंतर आमचा सर्व भागातला विकास होणार. सागर भोगम आल्यापासून की आमच्या पंचायतच्या अशा काही गोष्टी होत्या की त्याला पत्रसुद्धा नव्हतं, त्या पत्रसुद्धा घालण्याचं काम केलं त्याने. त्याला प्रचंड बहुमताने निवडून येणार हे लक्ष आपलं. पंचायत समिती जिल्हा परिषद या तिन्ही सीटा ह्या भाजपच्या येणार आहेत. युवा नेतृत्व असल्यामुळं भरपूर मुलं यांच्या पाठीमाग आहेत. त्यांचं पक्ष सोडून वैयक्तिक सुद्धा ताकद भरपूर आहे. 7 तारखेचा निकाल भाजपच्या या भागातल्या तिन्ही सीटा निवडून येणार. आणि त्यांचं नेतृत्व आणि काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. घटना तट बघत सगळ्यांना कामाची काय असेल ते म्हणजे कागदोपत्री काय अडचण असली तर ते तिने दूर केलेले आहे. विकास कामावर सत्तेच्या बाजूला गेलं तरच विकास होणार ना. 7 तारखेला निकाल भाजपवर त्यांच्या कामाचा त्यांना आदेश करायचा नाही. ह्या मतदारसंघात आता हे भाजपची सत्ता आल्यापासून बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या निवडणुकीत आम्हाला 100% हा गुलाल लागलेला आहे. त्याने योजना बिजना सगळ्या आणलेल्या आहेत, कामं चांगली आहेत. त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत 100% माणूस निवडून देणार. पक्ष बघून मतदान करणार, व्यक्ती बघून पण मतदान होणार. त्यांचं काम बोलते. तिने जे 5 वर्ष काळात जे सरपंच होते त्यावेळेला त्यांनी काम चांगलं केलं आणि त्या कामाचा फायदा त्यांच्या मिसेस आहेत विनीता सागर भोगम यांना 100% होणार. विनीता सागर भोगम हे प्रचंड मताने विजयी होणार आहेत. काम जर कोल्हापूरचं करायचं असेल विकास तर भाजपशिवाय पर्याय नाही. म्हणजे कधी कुठला या गटाचा ह्यो पक्षाचा त्यांनी कधीच बघितलं नाही. त्यामुळे लोकांची साथ त्यांना 100% आहे. बरोबर कामाची माणसं आहेत, त्यांना सगळे आपण सपोर्ट करूया आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून आणा. एक 3 ते 4 हजारच्या लीडनं BJP सीट येणार. जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? वातावरण भाजपचं आहे. भाजपची सत्ता येणार. भाजपची. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची लगबग पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय कळंबे तर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघात. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. त्याचबरोबर एकंदरीत या मतदारसंघात काय वातावरण आहे, लोकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आणि कोणत्या पक्षाची सत्ता यावी थेट जाणून घेऊयात जनतेतून. खूप वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल दादा, खरंच या मतदारसंघाचा विकास झालाय काय? ह्या मतदारसंघात आता हे भाजपची सत्ता आल्यापासून बऱ्यापैकी विकास झालेला आहे. याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, प्रशासकांनी काय केलंय काय? काही नाही केलेलं. आता सध्या आमच्याकडे जी उपनगरं झालेली आहेत त्या उपनगरात कोणताही विकास झालेला नाही. ना रस्ते आहेत, ना गटर आहेत, ना लाईट पाण्याची सोय झालेली नाही आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत जर आपल्या इथल्या सदस्या विनीता सागर भोगम जर निवडून आल्या तर 100% नक्कीच या उपनगराचा विकास होईल. लोकांनी यांनाच का निवडून द्यावं? कारण ह्या एक सामाजिक पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत, सामाजिक पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत आणि 100% त्या विकास करतील. पण लोक भाजपला मतदान करतील काय? 100% करणार. का? काय केले भाजपनं? सरकारनं आतापर्यंत करतच आलेलं ना, बऱ्याचशा योजना राबवलेल्या आहेत. लाडकी बहीण असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू दे, पेन्शन योजना असू दे, वयस्कर लोकांना वगैरे, ह्या योजना बऱ्याचशा राबवल्या. ह्याच्या आधी कोणत्याही सरकारने ह्या योजना राबवलेल्या नाही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत 100% भाजपचाच विजय होईल. दादा, एकंदरीत तुमचं काय मत आहे की अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, प्रशासकानं काय केलंय का? काही नाही केलेलं. ह्या भागात काही विकास केलेला नाही, उपनगरात काही विकास केलेला नाही. आता विनीता सागर भोगम ह्या आता आमचे उमेदवार आहेत. त्या निवडून आल्यानंतर आमचा सर्व भागातला विकास होणार हा 100%. लोक त्यांना मतदान करतील काय? 100%. कशाबद्दल? आणि तिने पहिल्यापासून त्यांचे जे सागर भोगम आहेत ते लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बघून ही लोक मतदान करणार. बरं, काय चुरस असणार या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आम्हाला 100% हा गुलाल लागलेला आहे. आमची सीट निवडून आलेली आहे असा आम्हाला अंदाज आहे. लोक भाजपला करतील काय मतदान? करणार की 100%. का? आणि त्यांना जे सुविधा आहेत त्या सुविधा सरकार देते सर्वांना. लेडीजला पण आता 1500वरून 2100 रुपये चालू केल्यात लाडकी बहीण योजना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे 2100 रुपये. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होणार या निवडणुकीवर? हा 100% परिणाम होणार, कारण लेडीजचा हा 100% मतदान आम्हाला हे पडणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल हे आमच्या बाजून लागणार भाजपचा. तुम्हाला काय वाटते की बाजी कोण मारेल? बाजी कोण मारला असं वाटते? सागर भोगम. का? हा का?
वाघ आहे तो. दादा काय सांगणार हो की या कळंबे ठाणे मतदारसंघाचा खरोखर विकास झालाय काय? झालाय. सागर भोगम आल्यापासून की आमच्या पंचायतच्या अशा काही गोष्टी होत्या की त्याला पत्रसुद्धा नव्हतं, ते पत्रसुद्धा घालण्याचं काम केलं त्याने. तर अशा काही गोष्टी गावाच्या रस्ते म्हणा, गटरीच्या सुविधा म्हणा, पाण्याच्या गोष्टी आहेत. अशा काही गोष्टी त्यानं भरपूर योजना चांगल्या केलेल्या आहेत की अजून इथून पुढे सुद्धा अशा गोष्टी करेल की सगळ्या गोष्टीला कामाला सगळ्या गोष्टीला चांगला आहे आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून येणार हे लक्ष आपलं. लोक त्यांना मतदान करतील काय? करणार, 100% करणार. कशाबद्दल त्यांना करायचं? कारण तो खात्रीचाच माणूस आहे आपला. गावाच्या सगळ्या विकासाच्या गोष्टीबद्दलच्या गोष्टी आहेत, कारण आपल्या सगळ्या गोष्टी त्याने योजना बिजना सगळ्या आणलेल्या आहेत, कामं चांगली आहेत. त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत 100% माणूस निवडून देणार. जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? भाजपची. काय केलंय हो भाजपनं? भरपूर काय केलेलं आहे. लाडकी बहीण योजना असू दे, कुठल्या बी गोष्टी असू दे, बाकीच्या सगळ्या सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. बरं. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा सगळा निकाल आहे की मी म्हणते 95% तर भाजप सत्ता येणार. कळंबे ठाणे मतदारसंघात काय होईल? भोगम साहेब निवडून येणार. काका काय सांगणार की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, 5 तारखेला मतदान होणार आहे, काय वातावरण आहे इथं? वातावरण भाजपचं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद या तिन्ही सीटा ह्या भाजपच्या येणार आहेत. लोकांनी भाजपला का मतदान करावं? विकास आहे ना, सत्ता आहे वरती. महाराष्ट्र सत्ता आहे वरती, मोदींची सत्ता आहे. विकास कामामध्ये सत्तेच्या बाजूला गेलं तरच विकास होणार ना. या कळंबे मतदारसंघात हवा कोणाची आहे? भाजपची आहे काय हवा. कोण आहेत उमेदवार? सागर भोगम, वनिता सागर भोगम. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे भोगम? काम त्यांच्या कामाचा त्यांना आदेश करायचा नाही. पंचायतीत लोकनेते सरपंच तिने भोगलेला आहे आणि गावचा विकास पण केलेला आहे. पंचायतची एवढी मोठी बिल्डिंग पण तिने उभा केलेली आहे. त्यामुळे ते 100% भाजप सत्ता ही भाजपचीच येणार जिल्हा परिषदेवरती. लोक त्यांना मतदान करतील का? कारण 100% कशाबद्दल? करणार ना. सत्तेवरती आहे, लाडक्या बहिणीची योजना आहेत. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? पक्ष बघून मतदान करणार, व्यक्ती बघून पण मतदान होणार. आणि सागर भोगमांची हा व्यक्तिमत्व, त्यांची युवा मंच आहेत, त्यांना मानणारी लोक आहेत, ते 100% त्यांना मतदान करणार. काका काय वाटते की तुम्हाला या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी कोण मारेल? भाजपतर्फे जे उमेदवार आहेत, सागर भोगम, विनिता सागर भोगम आणि ते आमचे गिरगावचे गुरव आणि दिन्नेली मतदारसंघातले सुरेश पाटलांचे मिसेस या भाजपनं उभा आहेत. भाजपचा विकासाभूमी कार्यक्रम आहेच. परत काय झालं, गत सालच्या म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या सरकारमध्ये जे चाललेलं होतं त्या 60 वर्षात त्यांना काही करता जे आलेलं नाही, ते या 10 वर्षाच्या काळात भाजपनं केलं. त्यामुळं लोकांना आता काय झालं, विरोधी पक्षाला या पक्षाला विरोध का करतायत, तर विरोधी पक्षाला ते 60 वर्षात जे जमलं नाही ह्या भाजपनं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हे 15 वर्षाच्या काळात म्हणजे 10-12 वर्षाच्या काळात ते पूर्ण केले आणि जवळजवळ भ्रष्टाचार मुक्त भारत असं करत आणलंय. पण लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. भाजपनं महागाई वाढवली. पैसे घेताना 1500 बंद करा ना, तुम्ही घेऊ नका. 1500 रुपये जे मिळतात ते तुम्ही नको म्हणून भाजपला सांगा, महागाई आपोआप कमी होईल, काय अडचण नाही त्यात होणार. एकंदरीत या कळंबे मतदारसंघात काय म्हणजे नेमकी काय हालचाली काय सुरू आहेत? कळंबा मतदारसंघात आता माझ्या माहितीप्रमाणे आम्ही इतके आता 4-5 दिवस फिरत राहिलोय, तर भाजपची जोरात हालचाल चालू आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल भाजपवर, भाजपची सत्ता येणार. या मतदारसंघाचा खरंच विकास झालाय? तसं बघायला गेलं तरी प्रशासन होते याच्या आधी, तेव्हा म्हणा तेवढा विकास झाला नाही. पण यावेळेला सागर भोगम जे इथले उमेदवार आहेत, त्यांचे मिसेसचे उमेदवार आहेत विनिता सागर भोगम, त्यांना त्यांचे मिस्टर सागर भोगमचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण ते ज्यावेळेला सरपंच होते त्या काळात त्यांनी भरपूर चांगली कामं केली. म्हणजे जी ग्रामपंचायत कळंब्याची नव्हती ती मोठी बिल्डिंग बांधली. कळंबे गावाला स्वतःची म्हणजे नावं ग्रामपंचायत नव्हती,
ती ग्रामपंचायत मोठीची मोठी पंचकृषीत नाही एवढी मोठी बिल्डिंग तिथं बांधल्या तिथं. आणि त्यांचं युवा नेतृत्व आहे, युवा नेतृत्व असल्यामुळं भरपूर मुलं त्यांच्या पाठीमागं आहेत. त्यांचं पक्ष सोडून वैयक्तिक सुद्धा ताकद भरपूर आहे. पक्षाकडून तर आहेच, पहिल्यापासून भाजपची आहेच ताकद इथे. त्यामुळे सागर बोगमचे मिसेस 100% निवडून येणार आहे. लोक भोगमनाच का मतदान करतील? त्यांचं काम बोलते. तिने जे 5 वर्ष काळात जे सरपंच होते त्यावेळेला त्यांनी काम चांगलं केलं आणि त्या कामाचा फायदा त्यांच्या मिसेस आहेत विनीता सागर बोगम यांना 100% होणार. कशी आहे भोगम यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत म्हणले तर तिने कधी पक्ष बघितला नाही, कधी गट बघितला नाही. कोणी त्यांच्याकडे आलं तर सगळ्या हाताने त्यांनी मदत केली. म्हणजे कधी कुठला ह्यो या गटाचा ह्यो पक्षाचा हे त्यांनी कधीच बघितलं नाही. त्यामुळे लोकांची साथ त्यांना 100% आहे आणि निवडून येणार ते. एकंदरीत बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भाजप पक्षाला लोकांतून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? कारण बघायला गेलं तरी देशाचं नेतृत्व आता बघता तुम्ही, आता गेली नरेंद्र मोदींच्या मार्फत भरपूर कामं झाल्यात. त्यात ती लाडक्या बहिणी त्यांनी जी योजना आणली शिवसेना भाजप महायुतीने, त्यामुळे त्याचा पण भरपूर रिपेट झाला आहे लेडीजवरती. त्यामुळे सगळी भाजपच आणि महायुतीला साथ देणार त्यावेळेला. त्यामुळे काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल भाजपच्या भागातल्या 3ही सीटा निवडून येणार, 100% येणार. दादा, तुम्हाला काय वाटते की या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत, कोण बाजी मारला असं वाटतंय? निश्चितच सागर बोगम साहेब मानणार भाजी, वनिता बोगम साहेब. पण लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? कारण त्यांचं नेतृत्व आणि काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे त्यांचं काय काय कामं केली आहेत त्यांनी भागातील भरपूर रोडची म्हणा, भागातील सगळे नागरिकांना म्हणजे कुठल्याही भागात असले त्यांचं कामाची पद्धत चांगली असेल. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, ते काय सांगाल याबद्दल? आणि निश्चित त्यांनी यावेळी चांगलं म्हणजे पक्षाची निवड चांगली केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा जरूर होणार 100%. पण लोक भाजपला मतदान करतील काय? करणार 100% होणार. का? कारण आता म्हणजे प्रगती चांगली चालली आहे. आता देश भरपूर पुढे चालला आहे. त्यामुळं आणि नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व असल्यामुळे चांगलं हे होणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% भाजप निवडून येणार, आपले साहेब निवडून येणार, सागर बोगम साहेब. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, विकास झालाय का? या आधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलंय काय? झालाय की भरपूर काय काय झाले? विकास झालाय. काय काय झाले? आपल्या आता ग्रामपंचायतची मत आहे ती झालेली आहे. परत आपल्या ग्रामपंचायतीचे जे सरपंच होते सागर बोगम, त्यावेळी आपल्याला कचरा वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरची सोय त्यांनी केलेली आहे. आणि परत एका टेम्पो पण कचरा वाहतूकसाठी केलेला आहे. आणि ग्रामपंचायती इमारतीत त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सागर बोगम यांना आपल्या गावातली जनता त्यांच्या पाठीची आहे. काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता यावी? काय भाजपची. काय केले भाजपनं भाजपला मतदान कराय? आता भरपूर कामं झाल्यात, रोडची कामं चालू आहेत सगळ्या. आपल्या साईडचा बाकीचा पण विकास चालू आहे, रोड गटारे सगळं काम चालू आहे. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवल्या, भाजपला मतदान करायचं नाही म्हणतात. महागाई आता काय सगळंच वाढले, सगळीकडेच वाढले. महागाईचा काय एवढा विषय नाही. लोकांच्या गरजा वाढल्या त्यामुळे महागाई पण वाढल्या. कोण बाजी मारली या जिल्हा परिषद मधनं? काय विनीता सागर बोगम यांचा विजय होणार आहे. कसं आहे भोगम यांचं काम? कसं आहे? काम चांगलं आहे त्यांचं. सर्वसामान्य गोरगरिबांच्यात मिसळून कोणाचे पण असू दे, पक्ष बघणार नाहीत, काय नाहीत. कुठलंही काम असलं तरी त्यांनी, आता 5 वर्ष सरपंच होते त्यावेळी भाजपचे जरी कार्यकर्ते आले, म्हणजे आधी ते काँग्रेसचे होते, भाजपचे जरी आले, ते गट ना तट बघत सगळ्यांना कामाची काय असेल ते, म्हणजे कागदोपत्री काय अडचण असली तर ते त्यांनी दूर केलेले आहे. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? आता पक्षाचं मतदान होणारच त्यासनी, भाजप पक्षाचं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं लोकमत आहे जनतेत कांबा गावात, ते पण आपल्याला, त्याचा पण आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. दादा, जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे, या भागाचा विकास झालाय काय? हो झालाय की. काय झालं इकडे? विकास म्हणजे गटरी झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत, ग्रामपंचायत नूतनीकरण झालेलं आहे मोठ्या 2 मजली. आणि विकासाबाबत म्हणलं असं तर सागर बोगम साहेबांनी जे लोकनियुक्त सरपंच असताना जी कामं केलेली आहेत, ती कामं त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहेत. तर ती भरपूर कामं झालेली आहेत आपल्या कळंबा गावाच्या विकासाच्या ह्यानं बोललात तर तुम्ही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत विनीता सागर बोगम हे प्रचंड मताने विजयी होणार आहेत. कारण भाजप महायुतीचं आपल्या सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं पण कार्य असं मोठ्या प्रमाणात आहे कळंबा गावासाठी, आणि ते निवडून 100% येणार. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? लोकांनी त्यांना मतदान करायचं त्याचं कारण म्हणलं असं तर
ते प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारी व्यक्ती आहे सागर भोगम. हां, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. मग ती अडचण कोणतीही असू दे, एक कॉल केला की ते प्रत्येक म्हणजे कोणी व्यक्ती असू दे ती तिथं हजर राहतात. लोक यावेळी पक्षाला बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? लोक असं म्हणलं असं तर 50-50. हां, पक्ष विथ सागर भोगम साहेब. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल सांगायचा म्हटला तर तुम्हाला आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्याच आहेत, त्यात तुम्ही बघितलंच असणार आहे म्हणजे काय बाबा काय काळ्या पलट झालेले आहे किंवा काय नाही. तसाच इकडं आपल्या दक्षिणमध्ये तेच होणार आहे. म्हणजे भाजप हे आपलं 100% सगळीकडं जिथं तिथं कमळ हे निवडून येणारच आहे. दादा, खूप वर्षांनी निवडणूक होती, आधी प्रशासक होते जिल्हा परिषदवर, काय केलंय का प्रशासकांना? एवढे काय हे नाही, फक्त आता जिल्हा परिषदच्या ह्याच्यातनं आमचे म्हणजे गावचे लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांच्या मिसेस उभारल्यात, विनीताताई भोगम. तर आमच्या सगळ्या गावातील लोकांचं जास्तीत जास्त मताधिक्य हे देण्याचं कार्य भोगम साहेबांच्याकडे राहणार आहे. दादा, लोकांनी भाजपला का मतदान करायचं? भाजपमध्ये आता केंद्रात भाजप, परत राज्यात भाजप आणि आता महानगरपालिकेत बी भाजप आले कोल्हापूर. त्यामुळे लोकांनी ठरवलं आणि काम जर कोल्हापूरचं करायचं असेल विकास तर भाजपशिवाय पर्याय नाही. वर केंद्रात जो काम करणार तोच खाली काम निधी ओढून आणू शकते, अशा यानं लोकांचा सगळ्या हे झाला. आणि आता कोल्हापूरची दशा बघितलाय तुम्ही काय झाल्या. आता जर BJPला जर सपोर्ट नाही दिला, जर काँग्रेसची येऊन निधी जर यायला पाहिजे तेवढं आपल्याकडे कामं तर व्हायला पाहिजेत. त्यामुळं लोकांचा कल BJPकडे फुल आहे आणि आम्ही पण आता BJPच्याच पाठीशी आहे. लोक यावेळी व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून मतदान करतील? लोक आता पक्ष बघतील, पहिला पक्ष बघतील का तर ज्या पक्षामुळे काम आता व्हायलंय सगळीकडे त्यामुळे पक्षाकडे बघतील. आणि जर व्यक्तिमत्व जर चांगला असेल तर पक्ष तो जर BJP असेल आणि व्यक्ती बी तो असेल तर जोरदारच मतदान होणार त्या व्यक्तीला. त्यामुळं काय निकाल असेल 7 तारखेला? 7 तारखेला BJP बाजी मारणार कोल्हापूर जिल्ह्यात. कारण आता सगळीकडे बघताय तुम्ही सत्ता सगळ्या पूर्ण BJPच्या आल्या, त्यामुळे लोकांचा कल BJPकडे जाणार. आणि त्यात महिलांचं मतदान हे सगळ्यात विजयी मतदान म्हणण्यात काय अडचण नाही. कारण ह्या पक्षाकडनं म्हणजे जे BJP असेल शिवसेना यांच्याकडनं जे लाडक्या बहिणीचा जे उपक्रम राबवला आहे तो महिलेसाठी म्हणजे गोरगरीब महिलांचं म्हणजे ज्याचं घर चालत नाही त्याच्यासाठी चांगला उपक्रम राबवला आहे त्यांनी. म्हणजे त्या लोकांनी बाबा आधार म्हणून एक लाडका बहिणीचं जे पैसे चालू केले हे चांगली गोष्ट केली आहे त्यांनी. कळंबा गावचे जे लोकनियुक्त सरपंच सागर भोगम होते त्यांच्या काळात भरपूर कामं आमच्या गावची झाली आहेत. मेन म्हणजे इतके वर्ष आमचे गाव आहे त्याला ग्रामपंचायत होती कारण ती ग्रामपंचायत स्वतःच्या मालकीची नव्हती. ती पाठपुरावा करून भोगम साहेबांनी मुंबईपर्यंत जाऊन सगळीकडनं म्हणजे कागदपत्रांची तिची जोडणा करून त्यांनी पूर्ण ती आमची गावची ग्रामपंचायत स्वतःच्या मालकीची नाव करून ग्रामपंचायतच्या तिथं आता इमारत अशी बांधल्या की एकंदर कुठल्या तर मोठ्या बँकेत वगैरे ते गेल्यावर जसं हे होते तसं आता माणसांनी म्हणजे आमचे कर्मचारी पण कळंबा गावचे जे आहेत म्हणजे आत असतील पंचायतमधले बाहेरचे आरोग्याचे असतील ही सगळी नावं होतात की त्यांच्या कार्यात काम चांगलं झालं साहेबांच्या ह्याच्यात. म्हणजे लोकांचा कल भोगम साहेबांच्याकडे भरपूर आहे. आणि त्यांच्या आता ज्या मिसेस उभारल्यात विनीताताई भोगम ह्या पण ह्या गावातनं प्रत्येक म्हणजे जे 12 गाव आहेत या 12 गावातल्या लोकांनी पण माझी विनंती आहे की खरोखर कामाची माणसं आहेत त्यांना सगळे आपण सपोर्ट करूया आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून आणूया. खूप वर्षांनी निवडणूक आल्या, खरंच विकास झाला का इथला आणि प्रशासकांनी काय केले काय? विकास झालेला आहे, काही अडचण नाही. काही ते किरकोळ ज्या गोष्टी आहेत त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावरती आहेत. कोणाच्या माध्यमातून विकास झाला का? आता जास्त म्हणजे BJPच्या मार्गातूनच झालेला आहे, आणखी तसा 100% BJPच्या मार्गातूनच झालेला आहे. यावेळी कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? BJP युती पण लोक मतदान करतील का भाजपला? 1,00,000% का? साधारणतः तुम्हाला मी सांगतो की
एक 3 ते 4 हजारच्या लीडनं BJPची सीट येणार आहे. कोण आहे तो उमेदवार? विनीता सागर भोगम कसं आहे त्यांचं काम काय? एकदम चांगलं. त्यांचे पंचवार्षिक जी सरपंच काळातले होते ती अतिशय चांगले होते. आम्ही BJPचं होतो, ते काँग्रेसचे होते, तरी पण त्यांनी अतिशय तिथं राजकारण कधीही आणलं नाही. गाव लेवलला त्यांनी गाव पातळीवरती तो BJPचा आहे, तो काँग्रेसचा आहे असं काही नाही. त्यांनी दुजाभाव कुणालाही केलेला नाही. काम करण्याची पद्धत कशी आहे? अतिशय चांगले आहे. ती व्यक्ती अशी आहे की स्वतःचे पदरचे पैसे घालून करून घेणार काम आणि आलेला फंड नंतर त्यांनी घेणार. ही एक म्हणजे त्यांची जी कामाची पॉलिसी आहे अतिशय चांगली आहे. तुम्ही म्हणताय ती निवडून आल्या पाहिजेत, पण 1,00,000 लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? आज काळाची गरज आहे ना. आज सत्तेत हा विषय आता इथं नको आहे की केंद्रात राज्यात आता हे जुनं झालेलं आहे. पण आत्ता जे आपल्याला फंड्स उपलब्ध करायचे असतील तर ते फंड्स आता चेन पद्धतीनेच यावं लागतं. त्यामुळं अतिशय त्यांची गरजच आहे. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? दोन्ही काय पक्ष प्लस आणि जास्तीत जास्त यांचं जे स्टेटस आहे ते अतिशय चांगलं आहे. यांचं एक म्हणजे न करप्शन अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे. त्यामुळे काही अडचण काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% येते, महायुतीच येणार. मान्य सागर बोगम साहेब ज्यावेळेला सरपंच होते त्या काळात त्यांनी सरपंचाला होते त्या काळात त्यांनी काम चांगलं केलंच. पण ज्या वेळेला सरपंचपद होते ते गाव लेवलला काम केलंच. प्लस त्यांनी सागर बोगम फाउंडेशन स्थापन करत ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शाळांना जी गरज आहे म्हणजे शालेय साहित्य असू दे किंवा त्यांना विद्यार्थ्यांना जे काय लागते ते त्यांनी पुरवलं. म्हणजे भरपूर शाळांना मदत केली. तसेच महिला सक्षमीकरणासाठी जे बचत गट वगैरे आहेत त्या बचत गटांना वगैरे त्यांनी भरपूर महिलांसाठी कार्यक्रम वगैरे घेतले. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे यावेळेला त्यांचा त्या कामाचा फायदा त्यांच्या मिसेस वनिता सागर भोगम यांना 100% होणार आणि 7 तारखेला ते 100% निवडून येणार. बघा, निवडणूक होते, खूप वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक होते. खरंच या मतदारसंघाचा विकास झालाय काय? विकास तसा झालेला आहे. भाजप सरकार आमदार अमोल माडीच्या माध्यमातून झालेला आहे. काय केलंय तुमच्या भाजपने? आमच्या भाजपनं भरपूर बरेच काय केलं. काय केलं नाही ते तुम्ही आता विचारा विरोधकांना. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय काय? भाजपच सत्ता येणार. लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं? अहो, केंद्रात भाजप आहे. आपल्या महाराष्ट्र महायुतीली भाजप शिवसेना आहे. मग आपल्या कोल्हापुरामध्ये तेच पाहिजे तरी विकास होणार. कोण आहेत भाजपचे उमेदवार इकडे? काय वनिता सागर भोगम जिल्हा परिषद कळंबीतर्फे त्यांना होईल काय मतदान? होणार की विजय उमेदवार आहेत त्या. का त्यांनाच का मतदान करायचं? विजय उमेदवार म्हणजे तरुण पिढी म्हणा, वयस्कर लोक म्हणा, ज्यांना आता भाजपमध्ये केंद्रात भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे आणि आता कोल्हापुरात पण भाजप पाहिजे. आता महानगरपालिकेत सुद्धा भाजप इथे झालेली आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? आपलाच उमेदवार विजय होणार. कोण? भोगम साहेब मॅडम. तर दर्शको, आताच आपण कळंबे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, प्रशासकांच्या काळातील कामकाज आपण सविस्तरपणे येथील नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतला. एकंदरीत बघायला गेलं तर या परिसरामध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे, कोणत्या पक्षाचं तुल्यबळ जास्त आहे आणि बाजी कोण मारणार, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला जनतेशी चर्चा केल्यानंतर लक्षात आली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.